नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. लोकसभा निवडणूक 2024 चे अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू राहणार नाही. तसेच पाहिजे फरारी आरोपी पकडण्याबाबत पोलीस आयुक्त यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिले आहे. त्या अनुषंगाने सर्व अधिकारी व अंमलदार यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई सुरू केली आहे. त्या अनुषंगाने काल खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये इस्म नामे शरीफसाब अब्दुलगो सावनूर, इसाक अहमद अनवरसाब निजामी यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुटखा, पान मसाला, तंबाखू जर्दा असा एकूण 40,80,000 रुपये किमतीचा माल तसेच त्याचे ताब्यातील आयशर कंटेनरसह एकूण 55,90,000 किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. मोबाईल आपल्याकडे जे गहाळ होतात किंवा चोरीला जातात त्याच्या अनुषंगानं शासनाकडून एक CAIR नावाचे पोर्टल या ठिकाणी कार्यान्वित आहे. त्यामध्ये जे काही नागरिक आहेत ज्यांचे मोबाईल गहाळ झालेले असतील किंवा चोरीला गेले असतील ते स्वतःसुद्धा त्याच्यावरती नोंदवू शकतात आणि पोलिसांच्याकडूनही नोंदणी केली जाते आणि तपास करतानाही त्या पद्धतीनं आपण तपास करत असतो. त्यामध्ये खंडणी विरोधी पथक ठाणा पोलीस आयुक्तालयाचे त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमनं यावरती काम करून जवळजवळ 50 मोबाईल या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ 21,50,000चा हे मोबाईल त्यांनी त्या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत. आता आज काही नागरिकांना आपण बोलवून त्या ठिकाणी ते हस्तांतरित केलेले आहेत आणि बाकीच्याही नागरिकांना आपण कॉन्टॅक्ट करून ते आपण त्यांना देणार आहोत. याच्यामध्ये काही गहाळ झालेले मोबाईल असतात, काही चोरीला गेलेले असतात. जे चोरीला गेलेत त्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करून आपण त्यामध्ये पुढे इन्व्हेस्टिगेशन चालू राहील. परंतु अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी खंडणी विरोधी पथकाने या ठिकाणी केलेली आहे आणि नागरिकांना आपण ते मोबाईल आज हस्तांतरित केलेले आहे. मोठ्या प्रमाणात तुम्ही आता एक कंटेनर पकडलेला आहे ज्याच्यामध्ये गुटखा आहे. अवैध जे धंदे आहेत याच्या अनुषंगानं कारवाई करण्याच्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे सरांचे आदेश आहेत. त्यामध्ये अवैध गुटखा विक्री किंवा अवैध गुटख्याची ट्रान्सपोर्ट असेल यावरती कारवाई करण्याचे आदेश होते. त्या अनुषंगानं खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम API गोरे, API टरमाळे, API कापडनीस आणि PSI राठोड आणि पूर्ण टीम यांना माहिती होती की एका कंटेनरमध्ये हा गुटखा ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये येत आहे. त्या अनुषंगानं काल्हेर कशेळी या ठिकाणी त्यांनी ट्रॅप आयोजित केला आणि त्या ठिकाणी एक कंटेनर त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामध्ये जवळजवळ 40 लाखाचा गुटखा त्या ठिकाणी आपण जप्त केलेला आहे आणि मुद्देमाल मिळून पूर्ण कंटेनर वगैरे हे मुद्देमाल मिळून 55 लाखाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी आपण घेतलेला आहे ताब्यामध्ये. याच्यामध्ये 2 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि हा जो गुटखा आहे हा कर्नाटकहून या ठिकाणी आलेला निष्पन्न होत आहे. तर तो त्या तपासामध्ये पुढं जाऊन हा सप्लाय कुणी केलेला आहे आणि इथून पुढं हा कुठं जाणार होता हा तपास करून आपण आणखीनही काही आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास चालू आहे. तरी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी खंडणी विरोधी पथकाने या ठिकाणी केलेली आहे आणि याचा तपास पुढं चालू राहील. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। दरवर्षीप्रमाणे यंदाही जांभळी नाका येथे आदिशक्तीचा जागराला लवकरच सुरुवात होणार आहे। आज आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्रोत्सवाच्या देवीच्या मंडपाचे भूमिपूजन खासदार राजन विचारे व त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपशहर प्रमुख प्रदीप शिंदे, माजी नगरसेवक मंदार विचारेंसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी चैत्र नवरात्रीनिमित्त आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा नवरात्र उत्सव संपूर्ण ठाण्यामध्ये सुपरिचित असलेला आणि शिस्तबद्ध पद्धतीने अनेक मंगलमय वातावरणात सुरू असलेला गेले 16 वर्ष सातत्याने या शिवाजी मैदानामध्ये हा उत्सव अतिशय आनंदात साजरा केला जातो। प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होईल। रामनवमीच्या दिवशी सांगता सोहळा असतो। अशा प्रकारे 9 दिवस या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत असतो। या उत्सवामध्ये ठाण्यातील असंख्य देवी भक्त, नागरिक, भाविक सहभागी होतात आणि या आनंदामध्ये शोभा वाढवतात। या आपण पाहिलं असाल की गेल्या 16 वर्षापासून या ठिकाणी अनेक उत्सव झाले आणि त्या उत्सवामध्ये अनेक गुणीजनांना, नवरत्नांना ठाण्यातील सर्व विभागातील, सर्व थरातील, सर्व शैक्षणिक स्तर असतो, सामाजिक स्तर असतो, कलाकार असो, कोळी समाज असो, गुजराती समाज असो, सर्व समाजातील लोकांना या ठिकाणी पुरस्कार वितरण होत असतो। दररोज या ठिकाणी 9 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि त्या कार्यक्रमादरम्यान अनेक असे पुरस्कार या ठिकाणी प्राप्त करणारे ठाण्यातील गुणीजन या ठिकाणी उपस्थित असतात। सर्वात महत्त्वाचा पुरस्कार नवदुर्गा नवरत्न पुरस्कार, जो ठाण्यातील आपल्या या ठाण्यातील सामाजिक किंवा इतर अनेक क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान असतं अशा व्यक्तींना या ठिकाणी आपण तो नवरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो। त्याचप्रमाणे नवदुर्गा पुरस्कार, महिलांसाठी अनेक असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात। मग बोंडला असू दे, त्याचप्रमाणे होम मिनिस्टरचा कार्यक्रम असू दे, त्याचप्रमाणे दररोज या ठिकाणी महिलांसाठी आकर्षक पारितोषिक देत असतो आपण। वेगवेगळ्या स्पर्धांमधून पारितोषिक देत असतात। असा हा भव्य दिव्य कार्यक्रम यावर्षी या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं राम मंदिरची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि त्या राम मंदिरामध्ये ती देवी माता विराजमान होणार आहे। या माध्यमातून तमाम ठाणेकर जनतेला विनंती करतो की आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आई जगदंबे चरणी लीन होऊन आशीर्वाद घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी। हे पहा, ज्या प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी सर्व नेते मंडळीला आम्ही आमंत्रण दिलेलं आहे आणि सर्व नेते मंडळ जसं प्रतिवर्षाप्रमाणे नेते मंडळ येतात तसे ह्या वर्षीसुद्धा येतील याची आम्हाला खात्री आहे।
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.